गाझामधील एका संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाळेवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान 35 पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय। या शाळेत शेकडो पॅलेस्टिनी विस्थापित शरणार्थी राहत होते। नुसेरत शरणार्थी कॅम्पमधील शाळेच्या सर्वात वरच्या मजल्यावरील वर्गांवर इस्रायली लढाऊ विमानांनी 2 क्षेपणास्त्र टाकली। इस्रायली लष्कराने म्हटलंय की त्यांनी शाळेतील हमासच्या तळावर अचूक हल्ला केलाय आणि त्यामध्ये असणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांपैकी 20 ते 30 दहशतवाद्यांना ठार केलंय। अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हुतींकडून वाढता आर्थिक दबाव आणि हवाई हल्ल्यांचा सामना करत असलेल्या हुथी बंडखोरांनी अस्पष्ट परिस्थितीत UAN एजन्सीच्या किमान 9 येमेनी कर्मचाऱ्यांना ओलीस घेतलंय। अधिकाऱ्यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे। ते म्हणालेत की मदत गटांसाठी काम करणाऱ्या इतर लोकांनाही ओलीस ठेवण्याची भीती आहे। डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्यावर राजधानी कोपनहेगनच्या रस्त्यावर हल्ला झाला। या हल्ल्यामुळे पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांना धक्का बसलाय। डेन्मार्कच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका चौकात एक व्यक्ती पंतप्रधानांच्या दिशेने आला आणि त्याने पंतप्रधानांवर हात उचलला। हल्लेखोराला आता अटक करण्यात आली आहे। भारत आणि कॅनडा संबंधात काहीशी कटुता निर्माण झाली असताना त्या देशातील एका समितीने असा गंभीर आरोप केलाय की चीन नंतर भारत हा देश कॅनडासाठी सगळ्यात धोकादायक आहे। कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर विषयक संसदीय समितीने हा अहवाल जारी करत भारत आणि कॅनडातील कटुता वाढवण्याचं काम केलंय। नेपाळ सरकारने 11 देशांतील राजदूतांना परत बोलावलंय। यामध्ये भारत आणि अमेरिका येथे नियुक्त करण्यात आलेल्या राजदूतांचाही समावेश आहे। नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेस पक्षासोबतची युती तोडून KP शर्मा ओली यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। जपानमधील ओबेयाशी कॉर्पोरेशन अंतराळात जाण्यासाठी लिफ्ट तयार करण्याकरिता सध्या संशोधन करते। बिझनेस इन्सायडरच्या एका रिपोर्टनुसार या स्पेस एलिव्हेटरचं काम लवकरच सुरू होणार आहे। जपानी कंपनीच्या या प्रोजेक्ट मागे अतिशय साधी कल्पना आहे। पृथ्वीला अंतराळाशी जोडणारी एक लांबलचक तार आपल्याला खूप कमी खर्चात अंतराळात घेऊन जाऊ शकते। त्यामुळे इतर ग्रहांवर जाण्यासाठीचा वेळही वाचू शकतो, असं कंपनीचं म्हणणं आहे। 2050 पर्यंत ही लिफ्ट तयार होणार असल्याचा अंदाज आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दाखला दिलाय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भारतातील सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन दिला होता, मात्र मला निवडणुकीच्या आधी तुरुंगात टाकण्यात आलं, असं खान यांनी गुरुवारी सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगितलंय। नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, मॉरिशस आणि सेशल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोहोचल्या। त्या 10 जून पर्यंत भारतात राहण्याची शक्यता आहे। मोदी उद्या म्हणजेच 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। सायंकाळी 7:15 राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील समोर आली। मोदींच्या शपथविधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। छत्तीसगडमधील नारायणपूर दंतेवाडा सीमा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। सुरक्षा दलांच्या जवानांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला। प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत 7 नक्षलवादी ठार झालेत। त्याचबरोबर या घटनेत DRGचे 3 जवानही जखमी झालेत। नासाच्या अपोलो 8 मोहिमेतील अंतराळवीर बिल अँड्रेस यांचा अपघातात मृत्यू झालाय। एका विमान अपघातात वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतलाय, अशी माहिती त्यांचा मुलगा ग्रेग यांनी दिली। अंतराळवीर बिल अँड्रेस हे नासाच्या अपोलो 8 मोहिमेवरील पायलट होते। या मोहिमेदरम्यान त्यांनी अर्थराईचे प्रसिद्ध छायाचित्र टिपले होते, जे अंतराळातून टिपलेले पृथ्वीचे सर्वात संस्मरणीय आणि प्रेरणादायी छायाचित्रांपैकी एक आहे। नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुश विल्मोर यांनी बोईंगचे स्टारलाइनर अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडण्यात यश मिळवलंय। प्रवासात आलेल्या काही अडचणींवर मात करून त्यांनी हे शक्य करून दाखवलंय।
नरेंद्र मोदींना या विजयासाठी जगभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी नरेंद्र मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचं अभिनंदन केलंय. एलन मस्क यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करत मोदींना शुभेच्छा देत सांगितलंय की त्यांच्या कंपन्या भारतात काम करण्यात उत्सुक आहेत. एलन मस्क यांच्या एक्स पोस्टवरून हे स्पष्ट झालंय की एलन मस्क यांच्या कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत. छोटी धावसंख्या असलेल्या सामन्यात अखेर विजय मिळवण्यात बांगलादेशला यश आलंय. श्रीलंकेने दिलेल्या 125 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला चांगला संघर्ष करावा लागलाय. प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत कमाल करत बांगलादेशने विजय साकारलाय. संथ गतीने सुरू असलेल्या सामन्यात तिहोद हृदयाने वानिंदू हसरंगाला सलग 3 षटकार ठोकून रंगत आणलीय. T20 विश्वचषक 2024च्या सुरुवातीपासूनच मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव केला तर कॅनडाने आयर्लंडला नमवून विश्वचषकात विजयाचं खातं उघडलंय. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेनरी यांनी प्रत्येकी 2-2 असे बळी घेतले. बोल्टने 4 षटकात 22 धावा तर हेनरीने 4 षटकात 37 धावा घेतल्या तर लॉकी फर्ग्युसनला 1 बळी देण्यात यश आलंय.